नमस्कार. कधीकधी असं होतं की कायदा आणि व्यवस्था सगळं काही आपल्या विरोधात आहे असं वाटतं. मग अशा वेळी न्यायाची शेवटची आशा कुठे असते? आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या ह्याच अंतिम शक्तीबद्दल एका हृदयस्पर्शी कथेतून जाणून घेऊया. हाच प्रश्न तुकाराम नावाच्या एका शेतकऱ्यासमोर उभा होता, जेव्हा त्यांच्या हक्काची जमीन त्यांच्या डोळ्यांदेखत हिसकावून घेतली जात होती. चला, त्यांचा हा संघर्षमय प्रवास कसा होता ते पाहूया. ही गोष्ट आहे तुकाराम नावाच्या एका अगदी सामान्य शेतकऱ्याची आणि कथेची सुरुवात होते एका मोठ्या अन्यायाने, जिथे त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे त्यांची जमीन त्यांच्याकडून हिसकावून घेतली जाते. हे आहेत तुकाराम. त्यांची वडिलोपार्जित जमीन, ज्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे, ती त्यांच्या डोळ्यांदेखत हिसकावून घेतली जातेय. त्यांच्या हातात सगळे कागदपत्र आहेत, पण त्यांची ताकद सत्तेपुढे कुठेतरी कमी पडतेय. आणि इथूनच सुरू होतो न्यायासाठीचा एक लांब आणि खरं सांगायचं तर थकवणारा प्रवास. तुकाराम न्यायाच्या आशेने खालच्या न्यायालयांचे दरवाजे ठोठावतात, पण तिथे त्यांना फक्त निराशाच पदरी पडते. जिल्हा न्यायालयात काय होतं तर केस गुंतागुंतीची आहे म्हणून बाजूला सारली जाते. तारीखवर तारीख पडत राहते. आणि दुसरीकडे ज्याने जमीन बळकावली आहे तो अगदी निवांत आहे. साहजिकच तुकारामची निराशा वाढतच जाते. मग ते पोचतात उच्च न्यायालयात, पण इथेही कायद्याच्या तांत्रिक अडचणी उभ्या राहतात. स्पष्ट कायदा नाही असं सांगून निकालच राखून ठेवला जातो. बघा, सामान्य माणसासाठी कायद्याची ही गुंतागुंत किती त्रासदायक असू शकते हेच यातून दिसतं. पण म्हणतात ना, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा एक शेवटचा दरवाजा उघडतो, आणि तो दरवाजा म्हणजे देशाचं सर्वोच्च न्यायालय. तुकारामांसाठी हा आशेचा शेवटचा आणि सर्वात मोठा किल्ला होता. आता इथून कथेत एक नवीन वळण येतं. निराशा जाऊन कुठेतरी आशेचा किरण दिसू लागतो, कारण ते देशाच्या सर्वोच्च न्यायमंदिराच्या दारात उभे होते, जिथे दिलेला निर्णय हाच शेवटचा शब्द असतो. चला तर मग आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. इथे आपण पाहणार आहोत की संविधानाने दिलेली शक्ती प्रत्यक्षात कशी एका सामान्य माणसाला न्याय मिळवून देते. आणि अखेर तो क्षण येतो, सर्वोच्च न्यायालय आपला ऐतिहासिक निकाल सुनावतं. आणि लक्षात घ्या, ते फक्त कायद्याच्या चौकटीत राहत नाहीत, तर पूर्ण न्याय या संकल्पनेचा वापर करून तुकारामच्या बाजूने कौल देतात. पण प्रश्न हा आहे की न्यायालयाला हा अधिकार मिळतो तरी कुठून? हा अधिकार मिळतो संविधानाच्या अनुच्छेद 141 मधून. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा देशातल्या इतर सगळ्या न्यायालयांसाठी एक कायदाच असतो. त्यामुळे तुकारामच्या प्रकरणात जिल्हा आणि उच्च न्यायालयाने जे काही निर्णय दिलेले किंवा प्रलंबित ठेवलेले होते ते आपोआप रद्द ठरतात. आणि याहूनही महत्त्वाचं आहे अनुच्छेद 142. हा सर्वोच्च न्यायालयाचा एक असाधारण अधिकार आहे, एक स्पेशल पॉवर. याचा अर्थ, जर एखाद्या केसमध्ये सध्याचे कायदे न्याय द्यायला कमी पडत असतील तर पूर्ण न्याय करण्यासाठी न्यायालय कायद्याच्या पलीकडे जाऊन कोणताही आवश्यक आदेश देऊ शकतं. तुकारामच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाचा निर्णय फक्त कागदावर राहत नाही, तो प्रत्यक्ष जमिनीवर उतरतो. जिल्हाधिकारी स्वतः या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे येतात. पण त्यांना असं करणं बंधनकारक का आहे? याचं कारण आहे अनुच्छेद 144. यानुसार देशातील सर्व सरकारी अधिकारी, मग ते पोलीस असोत किंवा प्रशासन, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील आहेत. ते याला नाही म्हणूच शकत नाहीत. आणि समजा जर कोणी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर पोलीस थेट कारवाई करतात, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करणं म्हणजे न्यायालयाचा अवमान करणं, आणि हा एक गंभीर गुन्हा आहे. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अनुच्छेद 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाला आपल्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार आहे. यामुळे काय होतं तर न्यायालयाच्या निर्णयाला एक प्रकारचं अभेद्य कवच मिळतं आणि त्याची प्रतिष्ठा टिकून राहते. तुकारामाचा हा संघर्षमय प्रवास फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये, तर तो कायद्याच्या आणि न्यायाच्या अंतिम शक्तीबद्दल आपल्याला एक खूप महत्त्वाचा संदेश देऊन जातो. आणि हे आहे त्या कथेचं सुंदर शेवट. जिथे अन्याय झाला होता तिथे आता न्याय प्रस्थापित झाला आहे. तुकारामच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच सांगतो की जरी उशीर झाला तरी न्यायाचा विजय नक्की होतो. तर मग
या संपूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो हे सांगतं अनुच्छेद 141. त्यांना पूर्ण न्याय देण्याचे विशेष अधिकार आहेत हे मिळतं अनुच्छेद 142 मधून. सर्व सरकारी यंत्रणा तो निर्णय लागू करायला बांधील आहेत हे स्पष्ट करतं अनुच्छेद 144. आणि जर कोणी ऐकलं नाही तर त्याला शिक्षा होऊ शकते हा अधिकार मिळतो अनुच्छेद 129 मधून. हे सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाला थेट आपल्या भारताच्या संविधानातून मिळतात, कारण संविधान हेच सर्वोच्च आहे आणि त्याचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या सर्वोच्च न्यायालयाची ही अफाट शक्ती आणि तिचं महत्त्व जाणून घेतल्यावर एक नागरिक म्हणून न्याय आणि आपल्या हक्कांविषयीच्या आपल्या दृष्टिकोनात काही बदल होतो का, यावर नक्की विचार करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.